डेव्हिड, डेव्हिड ते धरून ठेव. ओके, मी प्रयत्न करतो. पकड. डेव्हिड, दरवाजातून बाहेर पडायचा प्रयत्न कर. लवकर दरवाजाच्या दिशेने जा. घाई कर डेव्हिड. डेव्हिड, दरवाजाच्या दिशेने जा. डेव्हिड, हो हो, लवकर जा. अरे उघडत नाहीये. डेव्हिड, घाई कर. डेव्हिड, घाई कर. डेव्हिड, डेव्हिड, डेव्हिड. डेव्हिड, डेव्हिड, डेव्हिड. सफरचंद कशी दिली? 200 रुपये किलो मॅडम. 200. अहो 2 दिवसापूर्वी 150 रुपये किलो होती. अहो मॅडम, डिझेल आणि पेट्रोलचा भाव पण वाढलाय ना. 150 रुपये द्यायचे तर द्या, नाही तर मी दुसरीकडे जाते. बरोबर आहे, ठीक आहे, देतो. बरं, जरा पटपट करा. मिसेस मेहता, मिसेस मेहता, तुम्ही अशा घाबरलेल्या का दिसताय? सगळं ठीक आहे ना? अरे, तो तुझा मित्र विक्रांत परत आलाय. विक्रांत? काय बोलता काय तुम्ही? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही विकेला बघितलं? म्हणजे तुम्ही? नाही नाही, मला जायचंय. मिसेस मेहता, ऐका. मिसेस, नंतर सांगते. त्यानंतर काय झालं माहितीये? आईने त्याला विचारलं की तू कधी चष्मा घातलेला ससा पाहिलायस का? आणि मग दोघेही जंगलात गेले आणि जंगलात गेल्यावर बस, आता खूप झालं. चला आता डिनर करूया. फायनली. आधी या साहेबांना वाढ. अरे वा, आज एकदम नटून थटून. आपण कुठे बाहेर जातोय का? का? तुमचं येणं काही चीफ गेस्ट पेक्षा कमी आहे? 6 महिन्यात एकदा तर येता आणि लगेचच निघून जाता. म्हटलं याच निमित्ताने थोडं अजून थांबाल. मला थांबवण्यासाठी या सगळ्याची गरजच नाहीये, कारण यावेळी मी ठरवलंय, मी आता शिपवर परत जाणार नाही. इथेच कोणत्या तरी पोर्टवर नोकरी करेन, म्हणजे आपण सगळे एकत्र राहू इथेच. येस. पण
त्या रात्री काय झालं होतं जेव्हा तुमच्या शिपचं ऍक्सिडेंट झालं होतं? अनुज, जेवून घे. पप्पा, आणि ते वादळ किती मोठं होतं? आणि मग तुमच्या शिप मध्ये आग कशी लागली? इंजिन मध्ये अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता बेटा. मग तुम्ही तिथून कसे निघालात? अनुज, एकदा सांगितलं ना, कळत नाहीये का? जेवून घे. मम्मी प्लीज, मला पप्पांकडून जाणून घ्यायचंय तिथे काय झालं होतं. अनुज, लास्ट टाइम. जेवून घे. ओके. विक्रांत, विक्रांत, काय झालं? विक्रांत, काय झालं विक्रांत? काही नाही, काही नाही. जरा थकल्यासारखं वाटतंय. मी नंतर जेवतो. हा जरा. विक्रांत, पप्पा, मोनाला कॉल करावा लागेल. माझा फोन. शीना, तू माझा मोबाईल बघितलास कुठे? नाही का? अगं, मोनाला कॉल करायचा होता. विक्रांत, आताच आलायस, थोडा आराम कर. मग हवं त्यांच्याशी बोल. डेव्हिडच्या मृत्यूनंतर तिच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. एवढं तर कर्तव्यच आहे ना माझं. बघायला हवं ती कशी आहे, तिची तब्येत कशी आहे. अनुज, माझा मोबाईल बघितलास? नाही पप्पा. लँडलाईनला काय झालंय? काही दिवसांपूर्वी पाऊस पडला ना, तेव्हापासून बंद आहे. मला थोडं अस्वस्थ वाटतंय. मी जरा बाहेर फिरून येतो. हा. अरे विक्रांत, ऐक. विक्रांत, विक्रांत, नाश्ता तरी करून जा. हॅलो. हाय, आय एम जॉय. हाय विक्रांत. ढिल्लो आहे का? सॉरी, पण मी तुम्हाला इथे आधी कधी पाहिलं नाही. वेल, ढिल्लोने हे घर मला विकलं आणि तो दुसरीकडे शिफ्ट झाला. खूपच विचित्र गोष्ट आहे. ढिल्लोला हे घर खूप आवडायचं. त्याने हे घर स्वतःच्या हाताने बनवलं होतं आणि अनेकदा मला तो म्हणाला होता की माझा शेवटचा श्वास याच घरात गेला पाहिजे. कदाचित त्याने त्याचा प्लॅन बदलला आणि हे घर मला विकलं. इनफॅक्ट त्याला हे घर लवकरात लवकर सोडायचं होतं. मला त्याला पैसे देण्यासाठी थोडा वेळ हवा होता, तर तो म्हणाला जेवढे आहेत तेवढे दे. आणि मग त्याने मला मार्केटपेक्षा खूप कमी पैशात हे घर मला विकलं. आणि माझ्यासाठी हे खूपच बरं झालं. त्याचा नवीन ॲड्रेस किंवा फोन नंबर आहे तुमच्याकडे? नाही. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही वेळ असेल तर तेव्हा घरी या ना. नक्की येईल. बाय.
अब कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे तिकडे? अरे बॉबी, तू इथे काय करतोयस? आत ये ना. बॉबी, बॉबी. विक्रांत, इथे काय करतोयस? माझा मित्र बॉबी आला होता, पण अचानक पळून गेला. त्याला काही मदत वगैरे नको होती ना? विक्रांत, तुला गरज आहे आरामाची. चल, आराम कर. चल. कसं वाटतंय आता? ठीक आहे. फक्त थोडं अजून डोकं दुखतंय आणि माझा अजून फोन नाही मिळाला. फोन सापडेल, इतकी काय घाई आहे? मला येऊन एवढे दिवस झालेले आहेत आणि अजून मी मोनाबरोबर बोललोही नाही काही. माझ्याशी तरी कुठे बोललायस? वेळच कुठे आहे तुझ्याकडे? जेव्हापासून आलायस माहित नाही कुठे लक्ष आहे तुझं. इतका प्रयत्न करतेय. आधीच माझं डोकं दुखतंय आणि तुला नसते प्रयत्न करायला कोणी सांगितलंय शीना? विक्रांत, मी असं काय बोलले तुला? फक्त इतकंच सांगते ना, इतक्या दिवसांनी घरी आल्यास थोडासा आराम कर. मी काय तुला पेशंट वाटतोय का? हा, माझा जीव गुदमरतो इथे. मी चाललो इथून बाहेर. नाही खायचंय मला. विक्रांत, नाश्ता. विक्रांत. ओ हॅलो मिस्टर विक्रांत. मिस्टर जॉय, मी तुमचा फोन वापरू शकतो का प्लीज? हो नक्कीच, या ना आतमध्ये या प्लीज. थँक्यू. हॅलो. हाय मोना, विक्रांत बोलतोय.
परत आल्यापासून तुला कॉल करायचा प्रयत्न करतोय. आपण भेटू शकतो का प्लीज? विक्रांत प्लीज मला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मला तुला भेटायची इच्छा नाहीये. प्लीज माझ्यापासून दूर राहा. मोना 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 मोना. काय झालं विक्रांत? सगळं ठीक आहे ना? ठीक? तुम्ही ऐकलं नाहीत का? काहीही बरोबर नाहीये. सगळे माझ्यापासून पळतायत. माझा बेस्ट फ्रेंड बॉबी मला बघून पळून गेला. सगळे शेजारी असेच गायब होत आहेत. सो मिस्टर जॉय, काहीच ठीक नाहीये, काहीच ठीक नाहीये. तो अपघात झाला तेव्हापासून काहीही बरोबर होत नाहीये. कोणता अपघात? 1 महिन्यापूर्वी माझ्या शिपला आग लागली होती आणि त्यात अनेक लोक मेले. त्यात माझा मित्र डेव्हिड सुद्धा होता, ज्याच्या बायकोबरोबर आता मी फोनवर बोललो. आय एम सॉरी, पण मी तुझी काही मदत करू शकतो का? कॉर्नर पार्कला एक पब आहे ना, तिथे बॉबी रोज परफॉर्म करतो. तिथे तो तुम्हाला जर भेटला तर त्याला विचारा की तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. नक्की मी त्याला भेटून तुझ्याबद्दल बोलेन. ठीक आहे, मग निघतो मी मोनाला भेटून विचारतो की ती मला भेटायचं का टाळतेय. अहो, तुम्ही काय करताय हे? मला सांगा ना, काय शोधताय तुम्ही पेपरमध्ये? What the hell? Oh my God! हे इतकं कसं पसरलं? Oh my God! हे काय होतंय?
मदत करा कोणीतरी. काय करताय उभे राहून? अरे कोणीतरी वाचवा तिला. वाचवा तिला. अरे कोणीतरी वाचवा. अरे थांबा थांबा, काय करताय? अरे, काय करता तुम्ही? थांबा, कसं म्हणता आला? आवरा आणि स्वतः. मोना कुठे? कुणास ठाऊक आग कशी लागली, पण मोना आताच आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आम्ही. हं? लवकर करा ना. काय हो मिस्टर जॉय, कुठे निघालात तुम्ही? आम्ही काय झालं? विक्रांत, आम्हाला माफ कर, पण आम्हाला जाऊ दे. आम्ही तुझं काहीच वाईट केलं नाहीये. प्लीज आम्हाला जाऊ दे. नाही, तुम्ही असे जाऊ नाही शकत. तुम्ही इतके घाबरताय का मला? विक्रांत, माझं कुटुंब आहे. माझ्या आई वडिलांना माझी खूप गरज आहे. प्लीज आम्हाला जाऊ दे. अहो प्लीज लवकर गाडीत बसा. चला निघूया इथून. नाही, तुम्ही तोपर्यंत नाही जाऊ शकत जोपर्यंत इथे काय चाललंय ते मला सांगत नाही. सगळे घाबरताय का मला? तुला जाणून घ्यायचंय? सांगा ना. मग आज जा आणि न्यूजपेपर वाच. काय बॉबी, तुला काय वाटलं तूच हेरगिरी करू शकतोस फक्त? विकी प्लीज, तू जा इथून. मला एकट्याला राहू दे विकी. तू मला का घाबरतोयस? मी तर तुझा लहानपणीचा मित्र आहे ना, हो ना? तुला आठवत नाहीये का लहानपणी जेव्हा तू घाबरायचास, नेहमी माझ्या पाठी लपायचास, व्हेनेवर यू आर स्कॅर्ड. आणि आज तू मलाच घाबरतोयस? तुला काय वाटलं मी मेलोय काय? तुझ्या समोर हे काय भूत उभं आहे माझं? अरे भूत असं करू शकतो का? विकी स्टॉप इट. गो होम आणि हे प्रश्न विचारणं, उत्तर शोधणं बंद कर. यातच सगळ्यांचं भलं आहे. बाय द वे, मला माहितीये तू मेला नाहीयेस. इनफॅक्ट आय वॉज द वन. तू जिवंत असल्याची बातमी पहिली मला समजली होती. मम्मी पण गेली, पप्पा पण सोडून निघून गेले. नो 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 नो, तू स्ट्रॉंग आहेस ना? स्ट्रॉंग बॉय. रडायचं नाही. हा, ओके? मी आहे ना तुझ्या बरोबर. चल, काही हरकत नाही. हॅलो. गुड आफ्टरनून सर. मी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस मधून बोलते. आय एम सॉरी बोला. सर, पण आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्या शिप ऍक्सिडेंट मध्ये मिस्टर विक्रांत नाही, मिस्टर डेव्हिड यांचा मृत्यू झाला होता. रेकॉर्ड्सच्या अदलाबदलीमुळे आम्ही चुकून मिस्टर विक्रांतच्या फॅमिलीला त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. तुम्हाला म्हणायचं ते सेफ आहेत. हा, थँक्यू 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 सो मच. यु नो, तुझे पप्पा एकदम सेफ आहेत. त्यांना काहीच नाही झालंय. खरंच? येस. अरे पण तू माझ्यापासून पळतोयस का? आणि माझ्याबरोबर व्यवस्थित बोलायला सुद्धा तयार नाहीयेस? हा, माझ्यापासून काय लपवतोयस? काय लपवतोयस माझ्यापासून? मी परत आल्यापासून सगळं इतकं विचित्र वेगळंच वाटतंय. मी काय बोलतो ते ऐक ना प्लीज. कधी कधी काही गोष्टी लपवणंच योग्य आहे. नाही बॉबी, हे काय चाललंय मला कळलंच पाहिजे. तुला सांगावंच लागेल सगळं मला. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. सगळं सांग मला बॉबी. विकी ते प्लीज. विकी विकी, मी तुला नाही सांगू शकत. हा? विकी तू जा इथून. विकी जर मी तुला काही सांगितलं ना
तर मी सुद्धा दुसऱ्यांसारखा मारलो जाईल विकी. बॉबी तुला कोण मारणार आहे बॉबी? विकी तू माझं म्हणणं ऐकणार आहे भावा, जा ना. बॉबी विकी, ऐक जा. माझं, जा, सांग ऐक मला, ना. तुला विकी तुला जा. कोण मारणार आहे बॉबी? आपण नंतर बोलूया, जा. बॉबी ऐक ना माझं, जरा सांग मला बॉबी. अरे ऐक ना बॉबी, ए बॉबी, अरे ऐक ना माझं. अनुज, अनुज, ही काय मस्करी आहे? व्हॉट इज दिस? पप्पा मी काहीच केलं नाही. चेष्टेला पण सीमा असते. कोणी केलं मग हे? कधीपासून माझा फोन शोधतोय? असं का केलंस तू? पण पप्पा मी हे नाही केलंय. आय स्वेअर. मग कोणी केलं हे? इथे भूत आलं होतं का? हा, मम्मीने. काय? हो, मम्मीने तुमचा फोन फ्लश मध्ये टाकला होता, तुम्ही कोणाशी बोलू नये म्हणून. पण का? कारण तुम्हाला सगळं खरं माहित पडेल ना म्हणून. काय खरं खरं कळलं असतं? हा, काय कळलं असतं मला? अनुज चल ब्रेकफास्ट करून घे. अनुज मम्मी ब्रेकफास्ट कर. प्लीज एक घे मम्मी प्लीज. नाही, आणि पूर्ण दूध संपवायचंय, कळलं? मम्मी आज दूध नकोय प्लीज. अनुज हॅलो. काय? मॅम, काल रात्री एका भयंकर वादळामध्ये आमच्या शिपमधली इंजिन रूम डॅमेज झाली, ज्यामुळे शिपवर आग लागली आणि त्या घटनेमध्ये मिस्टर विक्रांतचा मृत्यू झाला. आय एम व्हेरी सॉरी. मम्मी 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 मम्मीला हार्ट अटॅक आला आणि ती आपल्याला सोडून गेली. मी आणि बॉबी अंकल मम्मीचे अंतिम संस्कार केल्यावर घरी आलो आणि आम्हाला अजून एक कॉल आला. यु नो, तुझे पप्पा एकदम सेफ आहेत, त्यांना काहीच नाही झालंय. खरंच? येस. मला तर माहीतच होतं. विक्रांतला काही होऊच शकत नाही. हे ऍडमिनिस्ट्रेशन वाले पण ना माहित नाही काय काय सांगतात. अनुज चल जेवून घे. अनुज चल चल आपण निघू इथून. बॉबी अनुजला इथेच ठेव.
आणि विक्रांतला या बाबतीत काहीच सांगू नकोस. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मम्मी त्यांना मारून टाकते. अरे कोणीतरी वाचवा फायर तिला. ब्रिगेडला फोन करा. थांबा थांबा, काय करताय? आणि मोना कुठे आहे? कुणास ठाऊक आग कशी लागली, पण मोना आताच आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आम्ही. 6 महिन्यातनं एकदा तर येतोस आणि लगेच निघूनही जातोस. मला थांबवण्यासाठी हे सगळं करायची गरज नाहीये. मी आता ठरवून टाकलंय. आता मी शिपवर जाणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. सांग मला बॉबी. विकी ते विकी मी तुला नाही सांगू शकत. विकी तू जा इथून. विकी जर मी तुला काही सांगितलं ना मी सुद्धा इतरांसारखं मारलो जाईल. विकी चल अनुज, आपल्याला इकडून निघायला हवं. चल. पप्पा विकी 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 अनुज अनुज माझ्याकडे ये. चल चल चल. विकी खिडकीतून बाहेर निघ. ओ, अरे ही काच परत ठीक कशी विकी झाली? मी आता तर काच तोडली होती. तोड त्याला विकी. काच तोड विकी. बॉबी. बॉबी घट्ट पकड बॉबी. कम ऑन बॉबी. नाही बॉबी. बॉबी 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 सोडू नकोस. चल अनुज चल. पप्पा मला काही होणार नाही ना पप्पा? बेटा तुला काही होणार नाही. मी तुझा डॅड आहे. पप्पा आपण दोघं तरी वाचू ना. आपण इथून बाहेर पडू बेटा. हा तू माझ्यावर विश्वास ठेव फक्त. पप्पा मम्मी
शीना, शीना तू काय करतेस हे? शीना असं नको करू शीना, प्लीज. शीना मी तुझ्या समोर हात जोडतो, प्लीज असं नको करू शीना. मम्मी मम्मी प्लीज आम्हाला इथून जाऊ दे. मम्मी प्लीज. पप्पा पप्पा प्लीज मला वाचवा ना. मम्मी प्लीज आम्हाला काही करू नकोस मम्मी. शीना, या मुलाचा यात काय दोष आहे? हा, मला घेऊन चल तुझ्यासोबत शीना, पण याला सोड. याला जगण्याचा हक्क आहे. प्लीज शीना, सोड याला प्लीज. बेटा तू गाडीतून बाहेर पड. पप्पा दरवाजा उघडत नाहीये. मम्मीने डोर लॉक केलाय. मम्मी प्लीज आम्हाला जाऊ दे मम्मी. शीना प्लीज, शीना माझं ऐक, जाऊ दे. जर मी तुमच्या जगात येऊ शकत नाही तर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. मम्मी प्लीज स्टॉप द कार. मम्मी प्लीज. पप्पा मम्मीला सांगा ना कार थांबवायला. मम्मी प्लीज गाडी थांबव. मम्मी पुढे दरी आहे. प्लीज नको ना मम्मी. मम्मी आय डोंट वॉन्ट टू डाय. आता सगळं नीट झालं बेटा, सगळं व्यवस्थित झालं. आणि मम्मी? मम्मी पण ठीकच आहे. ती आपल्यापासून खूप दूर गेली आहे, पण आता ती जिकडे गेलेली आहे तिकडे तिला खूप शांतता मिळेल. तिथून ती तुझ्यावर नेहमी लक्ष ठेवेल. तुझ्यावर ती खूप प्रेम करते.